हमरापूर विभागातील गणपती कारखान्यांना पावसाचा मोठा फटका. तातडीने नुकसान भरपाई द्या, वैकुंठ पाटील यांची प्रशासनाकडे मागणी. पेन तालुक्यातील हमरापूर विभागात मुसळधार पावसामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गणपती मूर्तिकारांवर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. तांबडशेत येथील आशीर्वाद आर्टसह अनेक गणपती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तयार तसेच अर्धवट अवस्थेतील शेकडो गणेश मूर्तींचे नुकसान होऊन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महामंत्री तथा जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी बुधवारी तांबडशेत येथे भेट देऊन नुकसानग्रस्त कारखान्यांची पाहणी केली. आशीर्वाद आर्टचे मालक वैभव ठाकूर यांनी पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने अनेक मूर्ती ओलाव्यामुळे खराब झाल्याची माहिती देत शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली. वैभव ठाकूर यांनी सांगितले की केवळ त्यांच्या कारखान्यालाच नव्हे तर हमरापूर विभागातील बहुतांश गणपती कारखान्यांना पावसाचा फटका बसला असून अनेक मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. पाऊस तर दरवर्षीच असतो, पण ह्या वर्षी जो पाऊस झाला त्याच्याने जेवढं नुकसान झालं एवढं कोणाचंच कधी झालं नाही. मी आशीर्वाद आर्टमधून बोलते, वैभव ठाकूर. आम्ही इथे जवळजवळ 10-15 वर्ष कारखाना करतो, पण आमचं एवढं कधीच नुकसान झालं नाही. पण यावर्षी खूपच नुकसान झालं. आमच्या बरोबर सर्व कारखानदारांचे नुकसान झाले, भरपूर नुकसान. काही कारखानदार नवीन सेटअप केले यावर्षी, त्यांचा पूर्ण कारखाना पण वाहून गेला. त्याच्यामुळं तसल्या पावसात पण दादाने आम्हाला भेट दिली आणि दादाने आश्वासन दिले की जेवढी सरकारी मदत होईल तेवढी आपल्याला ते मदत देण्याचा प्रयत्न करतो. यावेळी वैकुंठ पाटील यांनी नुकसानग्रस्त कारखानदारांना धीर देत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. महागाई, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मूर्तिकारांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली. हमरापूर विभागातील गणपती कारखानदारांचं फार मोठं नुकसान झालंय. खरं म्हटलं तर या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत आणि निश्चितपणे ज्याचं नुकसान झालंय त्याला भरपाई मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काम सुद्धा चालू झालेलं आहे. मला माहिती आहे पाणी जे आहे ते जवळपास 1400 ते 1500 मिलीमीटर पाऊस हा गेल्या 3-4 दिवसामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ढगफुटी होते त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. आणि या पावसामुळे आज आपण बघितलं तर पाताळगंगेची जे काय पात्र आहे ते पात्र पूर्ण खोपोलीपासून अगदी भीमाशंकरच्या पायथ्यापासून येणारं पाणी ते पूर्णपणे या भागातील रावे असू द्या, दादर असू द्या, तांबडशेत असू द्या, कोपर असू द्या, हनुमानपाडा असू द्या, डावरा असू द्या, सोनकार असू द्या, उन्हाळी असू द्या ना कळवे असू द्या, या सर्व गावांना विशेष करून जास्त फटका बसलेला आहे. तांबडशेत मधून आपण बघितलं तर 3 दिवसापूर्वी बघितलं तर या ठिकाणी पूर्ण या गावांचा संपर्क तुटला होता. तांबडशेतमध्ये सुद्धा अत्यंत भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून गणपती कारखानदारांना ज्यांचं खरोखर नुकसान झाले त्यांना या ठिकाणी मदत होईलच, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोतच आणि कारखानदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल.